टिफिन करून झाली सकाळची वेळ. वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. पूजा निघाली ऑफिसला. मग आज शेवटचा दिवस. कसला? उद्या सुट्टी आहे ना. करायचं आहे ना प्लॅन काहीतरी. चाव तू बघ काय तो प्लॅन. चाव तू माथेरानला जाऊया. लय गरमी असेल यार. माथेरानला गरमी असेल. पण सगळीकडेच असणार आहे ना हर्ष. बोईसरवाला तू बोलली ते पालघरवाला. मी आज दुपारी सगळं चेक करून ठेवतो. मग त्या हिशोबाने संध्याकाळी सगळं पॅकिंग करू आणि मग जाऊ. काय माहिती एवढं सगळं बोलतोय आपण, पण सॅटर्डे संडे सगळं आपल्या घरीच जाईल. बर्थडे फ्रेंड्स पूजाचा संडेला 3 दिवस सुट्टी पण. तर म्हटलं मग का नको बाहेर जायला कुठे. उठली तू सांग ना किती वाजता उठली. टाइम नाही समजत का अजून. झाली आहे फ्रेंड्स दुपारची वेळ आणि पूजा आली आहे घरी मधूनच. कारण की त्यांच्या ऑफिसमध्ये ईद असल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना सुट्टी आहे. सगळ्यांना सुट्टी आहे. पण पूजाला ऑफिस आहे आणि तिच्या प्रोसेसला पण ऑफिस आहे. तर भाव्याचे कपडे वगैरे इस्त्री करून पूजा भाव्याला घेऊन जाणार आहे तिच्या ऑफिसमध्ये है ना. जाणार ना. अंतरून वगैरे तसेच आहे फ्रेंड्स. मी ब्लॉगची एडिटिंग करत बसलो आपल्या खालचा. त्यामुळे दुसरं काहीच करत नाहीये. माझ्या भाव्याला ह्यासाठीच घेऊन चालले कारण की माझी एडिटिंग पूर्ण होईल आणि मग आपण ब्लॉग लवकर शेअर करू. काय पण आणि वाईफ पूजा विसरून गेली होती. नाही तिथे असं बिएट रिमोट केलं. तुझं नाव अनिकेत. हाय अनिकेत. तर फ्रेंड्स अनिकेत आलेला भाव्याला बघायसाठी आला. तर भाव्या गेली पूजेसोबत ऑफिसमध्ये. तर सो सॉरी ब्रो. गेलं सगळं तसंच आवरून घेतो मी पटपट. बस ना 2 मिनटं बस. भाव्यासाठी चॉकलेट आणलंय बट सो सॉरी. आता थांब बघतो एकदा ट्राय करून. फोनवर बोलते. हाय भाव्या. हाय. क्यूट आहे. यायचंय की नाही घरी. आम्ही ऑफिसचं काम करतोय. बाय. ते प्राजक्ता आपण आलेली ना. इकडे तुझे सर्वजण वाट बघतात बघ. भाव्या कामात आहे आता. कामात आहे. मी न बोलवते. नाही बोलते ती. कामात आहे. चल पूजा ठेवतो मी एडिट करतो. तुझ्या सुटली पण इतक्या लवकर. हो बरं झालं. किती वाजले आताची. हाफ डे वगैरे होता की काय. हाफ डे होता. फोन नव्हते ना ऑफिस मधून लवकर आलो. तू ये ये बेटा लवकर ये. बापरे. चॉकलेट अरे वा. दिलंय ते मम्माला दिलंय. ते मम्माच खाणार आहे रात्री. आता ते टीचर नाही आहेत ना. नाही ते टीचर. तुला कोण होतं. ऑलमोस्ट सगळे रिटायर झाले. आम्हाला पण वर्तक आहेत ना आता. वर्तक मॅडम पण नाही. अरे प्रिन्सिपल होतं त्या. नाही रिटायर झाल्या. 3 वर्ष त्यांच्या हाताखाली काढले. नंतर आम्ही माझी बॅच संपल्यानंतर वाटतं त्या प्रिन्सिपल झाल्या. नंतर रिटायर झाल्या. मग सावंत सर वगैरे कोण. सगळे रिटायर झाले. आता पूर्ण नवीन बाहेर झाली. हा ते तर आहे. आम्ही रिटायर म्हणजे आमची 10वी तुझी कोणती बॅच. 2016. 2016 खूप वर्षाचा गॅप. 2009 ची बॅच होती माझी. मी त्या दिवशी त्याला तेच म्हणाले होते महाराज बंद जाते वेळी तुला ना कोणत्या ओळखलं दाढी मुची नाहीये तर. मी ते ओळखलं नाही. मी बघितलं हा दादासारखा दिसलं. भाव्या पण दिसली. ओळखलं नाही पटकन. 2 मिनिटं विचार केला तेवढं मी नंतर पुढे निघून गेला. नंतर मी ब्लॉग बघितला तेव्हा समजलं की दादा वेळ झालाय जेवणाचा फ्रेंड्स. थोडं एडिटिंग करून अपलोड करायला ऍक्च्युअल मध्ये वेळ गेला. आणि जेवणामध्ये आहे खिचडी जी पूजाने सकाळीच बनवून गेली होती. लोणचं आणि पापड. जेवतो बेटा. केल्यावरती अरे नाही केलं भेटून बरं वाटलं ब्रो. खूप वेळ आपण गप्पा गोष्टी करत बसलो. शेअर मार्केटचं पण नॉलेज यायला आपण ते थोडंफार नंतर पण कंटिन्यू करू कधी भेटणं झालं तर. अजून दुसरं पण काय लाईफ मध्ये ऑब्स्टिकल आहेत तर ब्रो एकदम सक्सेसफुली त्या सगळ्या गोष्टींना पार करेल. ऑल द बेस्ट टू हिम. थँक्यू. एकदा हिला समजलंय की आपण फ्रीज मध्ये कॅडबरी ठेवतो. उघड ना तू उघड. ठीक आहे उघडतो. थांब 1 सेकंड मी देतो तुला. पूर्ण नाही मी तुला देतो म्हटलं ना बेटा. अरे क्लिप कशाला ठेवायचे बाला. चल बाहेर काढा ते. चला
नाही एवढं मोठं नको. ओके, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे त्याच्यामध्येच इन्क्लुडेड असणार आहे ना, एक्स्ट्रा पे कसे करायचे. मी कन्फर्म करायचं असेल तुम्हाला रिटर्न कॉल बॅक करते. गुगल पे नसणार आहे का? AC 7,000, नॉन AC 6,000, सगळं ऑल त्यांच्यामधूनच असणार आहे. राहणं खाणं फी त्यांच्यामध्ये त्याचमध्येच येणार आहे आणि एक कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. काय जेवण ड्रिंक काय ते म्हणाले. फूड असेल तिला बरं भे पण जेवण घे बाबा. तिला पाहिजे कुरकुरे. मी खाऊन टाकले तिला, कशाला देऊ हे कुरकुरेचं नवीन आलेलं. 6,000 आणि 7,000 जरा जास्तच आहे. ते 1 डे स्टे आहे ना. हा मग तरी पण खूप जास्त. त्याच्यामध्ये इन्क्लुडेड गेम्स ना त्यांच्याकडे. जिथे आपण जाण्याचा प्लॅन करतोय फ्रेंड्स, एकदा तिकडचं चेक करून घेऊ युट्यूब वरती देखील काय आहे कसं आहे काय नाही ते. 7,000 थोडंसं जास्त आहे ना. खूप जास्त आहे. बघू त्यापेक्षा जरा रेंज मध्ये असेल तर तिथे. वाजले फ्रेंड्स संध्याकाळचे 8 आणि आपण आता निघालोय बाहेर. एवढंच ते बघ, लाईट जी इतक्या दिवस बंद होती ती फायनली यांनी चेंज करून टाकली आहे. बिल्डिंगचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी, आणि फ्लोअरवरती आता लाईट आहे. नाहीतर इतक्या दिवस आपण पण बघतोय अंधारच होता. निघालो आहोत बाहेर आता. पूजा आणि भाव्या खालती जाऊन ऑलरेडी थांबलेत, वेट करतात आहे. बाहेर चाललो ॲक्च्युली आपण स्ट्रीट फूडसाठी. तेव्हा कसं हेल्मेट पकडलंय पूजा तिने हेल्मेट खिचायला लागले. पण हा लुक आम्हाला अजिबात आवडला. अजिबात नाहीये. ते आम्ही त्या दिवशी मोरे मध्ये गेलेलो. मोरे. तुमचं नाव? श्रुतिका हळदणकर. तेव्हा मी ओळखलं. म्हटलं हर्ष पूजा आहे, तर मग भेटूया. छान वाटलं भेटून. बाय बघू. हाय कर. हॅलो. बाय. रोज रडते बिचारी ऑफिसला जाताना. आज घेऊन गेलो ते म्हणून. बाय. अरे थांब एक मिनिट गेली होती तिला बघायला. नंतर माझ्याबरोबर तर फ्रेंड्स आपण इथे थांबलो होतो मयाचा वेट करत. ते निघतात आहे. तर तितक्यात पूजाला भेटली तुझी स्कूल फ्रेंड. गायत्री. मुलाची गरजच नाही. भावे आहे ना. काय फोडू नको नाही तर काय. चिकन पाव एक. तुझं काय? हा चिकन रोल. माया तुझं किमा पाव. तुझं किमा कुलचा आहे, किमा पाव हा आणि एक चीज बटर चिकन पाव आणि चिकन रोल. हा. ओपन चीज चिकन पावचं काय आहे? ओपन चीज चिकन दोन साईडला आहे ना. अच्छा, म्हणजे पाव ओपन केलेला असेल आपण. बटन एवढा जोरात म्हणलं दीपिका लॅपटॉप घेतला तर माझी परचूक नाही. हा तू बघ. ग्रुपला 18 मंथ्स पासून स्टार्ट आहे. आणि आता हे लोक कसे सप्टेंबर ऑक्टोबर आहे ना, त्याच्यामुळे ह्यांचे मंथ ना थोडेसे हे होऊन जातात. हा ते पुढे जातात. बरोबर. जून पर्यंत वेट करावा लागतो. आता ना जून मध्ये ह्याच्यात 3 इयर्स 2 महिनेच बरोबर. म्हणून डायरेक्ट नर्सरीला घेतलं. आणि ते किती तास असणार? एकच तास? 1-1.5 तास. स्टार्टिंगला ना ही लोक रडतात ना, म्हणून ती लोक काय करतात 15 मिनिटं 20 मिनिटं असं बसवतात. मग आपल्याला बाहेर उभं राहायला सांगतात. पण जस्ट थोडीशी सवय लागावी. कासू नको व्हायला की डायरेक्ट शाळेमध्ये घातलं की मग डायरेक्ट रडायला चालू वगैरे. थोडी सवय पण व्हावी की घरापेक्षा बाहेर पण कुठेतरी थांबावं लागतं. म्हणून मी म्हटलं की प्ले ग्रुप आहे आणि ते पण घराच्या जवळच आहे. तर 1 ते 1.5 तास असणार आहे. तर मग म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. तुमचं पण बरोबर आहे फ्रेंड्स. बरेचसे कमेंट आले की आत्ताच नको, नंतर शाळा तर चालूच होणार आहे वगैरे. जस्ट 1 तास रडलीस की मी पण तिथं थांबेल किंवा पूजा सोडायला जाणार आहे. तर पूजा गेली की पूजा तिथं थांबेल. तर मग ठीक आहे चालेल. आणि ते कधी जूनमध्ये चालू होतं ना. कुठे म्हटलं नाही काय करू. मटन खूप महाग. मग किती भारी लागतो मटन. रोल पण आहे वाटतं तुमचा. चिकन रोल आहे ना. चिकन रोल आहे. तर एका साईडला आपला चिकन रोलची ऑर्डर कंप्लीट होते आणि दुसऱ्या साईडला किमा पाव आणि किमा कुलचा. चिकन रोल. काय आहे? चिकन रोल हेवी होणार.
हे काय आहे? किमा कुलचा. किमा कुलचा माझी फ्रेंड्स आपली पण ऑर्डर आली किमा कुलचा. दिसायला तर एकदम टेस्टी वाटते. नाउ लेट्स गो फॉर द फर्स्ट बाईट. अरे वा, अरे वा. नको बेटा, पेटपट नको मला. कसा असा जातो? अगं तू कशी बेबीला बरो. कुलचा एकदम सॉफ्ट आहे आणि टेस्ट वाईज आपण चिकन पण चावलं त्यासोबत चटणी भेटते आपल्याला ग्रीन कलरची. टेस्टी पण आहे आणि सॉफ्ट पण आहे. थर्ड ऑर्डर किमा पाव. तिला विचारलं मी जी एकटीची ऑर्डर बाकी आहे तर तू काय सांगितलं? काय सांगितलं बोलते कुणाला? लिटरली बोल मला ऐकायला नाही आलंय रे काय बोलला. चिकन ब्रेड चीज पाव असं काहीतरी चिकन चीज पाव. बाब्या कर हाय कर. तुझं नाव काय आहे? काय नाव आहे? श्लोक. काय श्लोक? पण पप्पा ना तुझ्या तो थोडंसं नर्वस झाल्यासारखं वाटतं. का घाबरला? ये तुला घाबरला. मला तू घाबरला काय ना? हवेला घाबरला. बाबेला का नीट ना. थँक्यू बाय. खूप छान आहे. नाही खूप भारी होता. चिकनचे चंक्स पण भारी होते लागलेले. गरम गरम खायला अजूनच मजा आली. आणि जो कुलचा होता तो ॲक्च्युअल व्हेरी सॉफ्ट होता तर त्याच्यामुळे जास्त अजून आपल्याला खाण्याचा एक्सपिरियन्स चांगला भेटला. त्याच्यामुळे छान होतं. किती झाले? मला आवडलं खरंच आवडलं. फ्रेंड्स ह्याच्या पुढून कधी रात्रीसाठी क्रेविंग होईल चिकन खाण्याची किंवा चिकन कुलचा टाईप किंवा असं काही चिकनचं ट्राय करायची प्रिफर करणार आहे लगेच यायला इथे कारण की आपल्या घरापासून थोडाफार डिस्टन्सवरती आहे. मेघवाडी शिवसेना साकेसमोर. तर तिथूनच जस्ट 1 मिनिटाचा पण वॉकिंग डिस्टन्स नाही आहे शाखेसमोर आल्यावरती. मेनू कार्ड पण आपण शेअर केलं ऑलरेडी. नाव त्याचं आहे नथिंग बट ओनली चिकन. अच्छा बिकॉज दे आर सेलिंग ओनली चिकन. संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असणार आहे. एवढंच की मंडेला बंद असणार आहे त्या. आणि हाच प्रॉपर टाइम आहे मला तरी वाटतं 7 ते संध्याकाळी 11 पर्यंत जो ह्या सगळ्या गोष्टी खाण्याची इच्छा व्हायला लागते. घरी जाऊया. मला तर अजून खायचं मन करतंय काय काय बट एवढंच की आता घरी जाऊन पण जेवायचं आहे त्याच्यामुळे. नाही तर आपण कधी प्रॉपर रात्रीचा प्लॅन करू आणि पोट भरून खायला येऊ. आणि हिला दुपारी ऑफिसमध्ये पण घेऊन गेली होती आणि त्यामुळे संध्याकाळी तिची प्रॉपर झोप झाली नाही म्हणून चिडचिड चालू आहे. बाय. नाही जाते नाही जाते. टेस्टी होता ब्रो. थँक्यू. तू चालू होतो. दाढी पाहिजे ना? दाढी पण पाहिजे आणि असं पण पाहिजे. दोन्ही कसं असणार? सांगतो की अरे पप्पांनी पण टक्कल केलं. तो मला काय बोलतोय गालाला हात लावून दाखवतोय दाढी कुठे आणि बोलतोय पप्पा ते असून हे केलं ना. पप्पानी पण टक्कल केलं ना. असं आम्ही विचार केला की बर्थडे नाही आता संडेला तर 2-3 दिवसासाठी कुठेतरी बाहेर जाऊन फिरून येऊ. गेलो तर इथं जवळपास म्हणजे विरार बोईसर साईडला किंवा बदलापूर साईडला वगैरे रिसॉर्ट असतील ना नॉर्मल तिथं जरा बर्थडे सेलिब्रेट करून येऊ वगैरे. 196 हमेशा जास्त करून बघत आलोय. बॅटिंग पण चांगली करतात बॉलिंग पण चांगली करतात बट फिल्डिंग पण भारी करतात. सगळं एकदम ऍक्शन दिसून येतं पण मॅच हॉर्सवर बसायचं बेटा. एक व्हाईट फॉरेस्ट आणि एक चॉकलेट हवा जो आपण रेग्युलर खातो तो. पिशवी
तर बस घरी जाण्या अगोदर पूजाला पेस्ट्री खायची होती, ती छोटीवाली. थांबलो होतो पेस्ट्री घेत. त्या बाकी अजून घ्यायचं. घरी आल्याला जसं IPL स्टार्ट केले, बघायचं आहे आज तरी मुंबई इंडियन्स जिंकेल अशी इच्छा तरी आहे. लास्टच्या बॉलला 4 रन पाहिजे असताना हार्दिक पांड्या डिड इट. असं ऐकायला तर तुम्हाला थोडंसं माझं फिल्मी वाटेल की मला तरी असं वाटतं फ्रेंड्स, म्हणजे नाही का एक टाईपचा सीन क्रिएट केला जातोय की स्टार्टिंगला हार्दिक पांड्याची इमेज थोडीशी सगळ्यांनाच माहिती थोडी नेगेटिव्ह साईडला गेली. असं पिक्चर सारखं नको कोणी करायला की एंडिंग पर्यंत हार्दिक पांड्याने मॅचेस जिंकवले, मग एंडिंगला हार्दिक पांड्याची मॅच परत समजा सनरायझर्स हैदराबाद सोबतच एखादी मॅच ठरवतील ज्याच्यामध्ये हार्दिक पांड्या परत स्वतःहून फर्स्ट ओव्हर घ्यायला येईल आणि तो फर्स्ट ओव्हरमध्ये काहीतरी विकेट घेऊन दाखवेल आणि बॅटिंगला पण उतरेल, तर मग तो बॅटिंग पण चांगलं करून दाखवेल आणि मग ते नाही का पूर्णपणे मुंबई इंडियन्स एक लाईमलाईट फिल्मी टाईप करून दाखवणार वगैरे. आय होप सो. असं काय ॲक्च्युअलमध्ये ड्रामा तर नसेल चालू, बट नाही का एक आपल्याच डोक्यामध्ये येत राहतं असं पण होऊ शकतं तसं पण होऊ शकतं. असं असणार तर नाही, बट असं मला वाटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. ती मुंबई इंडियन्सची एक टीम वेगळीच होती ना फ्रेंड्स, ज्याच्यामध्ये क्विंटन डिकॉक, परत लसित मलिंगा. मुंबई इंडियन्स म्हणजे काय होतं ना, एका टायमाला मलिंगाची पहिली ओव्हर पहिल्या बॉलमध्ये पहिला विकेट, डायरेक्ट यॉर्कर, डायरेक्ट स्टंप उडवून टाकणारा, किंवा पहिल्या ओव्हरमध्ये हमखास 3-4 बॉलला विकेट असायचं. ती बातच वेगळी होती. मुंबई इंडियन्स स्टार्टिंगच्याच ओव्हरपासून जोश दिसून यायचा. बट आता पण ठीक आहे, बट वाजले आहेत फॅन रात्रीचे 1:30 आणि अजून डिसाईड असता झाले की उद्या परवा कुठे जायचं स्टेकेशनसाठी. कारण की आम्ही चेक केले काही गोष्टी तर बजेटच्या बाहेर जातं, डायरेक्ट 6-7,000. काय श्रीखंडाचा डबा चमचा लागतं 1:30 वाजता. तसं मी पण आता जेवायला झालं, कारण की मी खूप सारा वेळ हॉटेल्स चेक करण्यामध्ये झोमॅटोवर काय ऑर्डर करू काहीतरी मन करत होतं, बर्गर किंवा टॅको खायचं. मी कधी टॅको ट्राय, आवाज नसेल आला तर मी सांगतो. पूजा बोलते हे रोजचं. आय होप सो हे सगळं व्यवस्थित आवाज रेकॉर्ड झाला असेल. बघू थंड पाणी सगळं काय चेक करून शेवटी वैतागून असं होतं कन्फ्युज व्हायला की साले हे काय ऑर्डर करू कशावरती काय लागले, ऑफर काय, किती कमी होतं ते. बजेट 150, 180, 200 पर्यंतचा असतो, बट अजून आयटम ॲड करा डिस्काउंटसाठी, मग त्या चक्करमध्ये 220, 250 बोलते आता, मग ते कॅन्सलच होऊन जातं. पूजाने त्यानंतर आठवण करून दिली की दुपारची खिचडी आहे, तर दुपारच्या खिचडी सोबत मी जस्ट आता पापड काढले, ते मी असंच वरती रोस्ट करून घेतो. पेस्ट्री आणलेलं लक्षातच नाही. तर हे हमेशाच आहे का, मी तर या गोष्टीची काळजी घेतो. भले चमचे धुवून ठेवलेले, पण वापरण्याच्या अगोदर ग्लास पण परत एकदा प्यायच्या पाण्याने परत धुतो आणि परत मग देतो ज्याला कुणाला पाहिजे. मम्माला द्यायचं. तर फ्रेंड्स जेवण रेडी आहे. खिचडी, लोणचं थोडंसं आणि 3 पापड. अर्धा पापड दे. वाजले आहेत फ्रेंड्स रात्रीचा 1 बरोबर. काय काय बेटा काय बेटू एकटेच पापड खाणार आहे. जेवण वगैरे झालंय फ्रेंड्स. भांडे पण होते ते क्लीन करून टाकलेत. आता वेळ आहे झोपण्याचा. त्याच्या अगोदर थंड पाण्याने मस्तपैकी आंघोळ करून घेण्याचा. इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण लवकर उद्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. गोरी तेरी आंखें कहे सोई नहीं, चंदा ने भी देखा नहीं, कोई मालूम नहीं, कोई जानता नहीं, गोरी तेरी आंखें कहे कल रात भर सोई नहीं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. हॅपी रमजान ईद. असं बघायचं आहे, बघू ना. मी बघतो जायचं तर आहे ऑफकोर्स, काय पण करून. आम्ही सफारीचं बघितलं त्याच्यामध्ये सेम प्राइस आहे, ते 7-6 हजारापर्यंत जातं. बुग्गू हे काय केलं बेटा तू? हे सारखं सेपरेट करून ठेवते. बघू फ्रेंड्स समजेलच उद्याच्या व्लॉगमध्ये की आपण कुठे गेलो पण की नाही, किंवा काय केलं त्याच्या व्यतिरिक्त. आज रात्रीपर्यंत सगळं डिसाईड होईल आणि उद्या सकाळी पटपट आपण ते इम्प्लिमेंट करून निघून जाऊ कुठेतरी भुर फिरायला. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय. भाव्या तिथून हात हलवते फ्रेंड्स, पण भाव्या गरमी चालू आहे तर तिला फक्त डायपर वरती आहे, खेळू दिला.